आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्मान्य ॲडव्होकेट श्रीमती वृषाली अरुण उमराणे पोस्टी यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंचावर उपस्थित मान्यवर, सर्व समाज बांधव, पहिले तर मी तुमच्या सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे की मला एकदा पुन्हा या मंचावर येण्याची आपण संधी दिली. यापूर्वी आपण माझा असा सत्कार केलेला आहे आणि आजही मला सत्कार केला यासाठी मी आपली सदैव ऋणी राहील. आणि मी इथं मला माहिती आहे की इथं जमलेले सगळे जे उपवर वधू आहेत त्यांना प्रतीक्षा आहे की आपला जोडीदार केव्हा आपल्याला बघायला मिळणार, निवडायला मिळणार. आणि इथं मी भाषण देणार म्हटलं म्हणजे ते सगळे बोर होणार. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगू इच्छिते की जसं कानडे सरांनी सांगितलं, कापटिरे मॅडमने सांगितलं की अपेक्षा ह्या सगळ्यांच्या असतात. आपण शिकलो म्हणजे आपल्या अपेक्षा असणार आपल्या जोडीदाराप्रती, पण तडजोड ही तेवढीच महत्त्वाची. जर आपल्यात कॅलिबर असेल, आपल्यामध्ये क्षमता असेल, तर आपण आपला जोडीदार निवडताना आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवावा असं मला वाटतं. कारण आता आपल्या प्रत्येकाला माहिती की मी ॲडव्होकेट आहे आणि मी रोज हे मॅटर्स बघते. तिथं निवडताना तुम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणे निवडलेला असतो जोडीदार, पण तरीही अपेक्षेनुसार तुम्ही त्याच्यासोबत तडजोड करत नाही. प्रत्येक वेळी कुणाला तरी एक तडजोड करावीच लागेल आणि जर आपण तडजोड नाही केली तर त्याचा जो परिणाम आहे तो दोघी कुटुंबावर होत असतो. आणि इथं उपस्थित प्रत्येक पालकांची पण अपेक्षा असते की आपल्या मुलाला, आपल्या मुलीला चांगला वर, चांगली वधू मिळावी म्हणून. पण कुठेतरी आपणही जर त्यांना समजवलं, आपल्या मुला-मुलींना आपण त्यांना शिक्षण देतोय, शिक्षणाने ते सर्वच सुशिक्षित होत आहेत, सुसंस्कृत पण होत आहेत, पण कुठेतरी तडजोड ही महत्त्वाची आहेच. आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपण बघतो आता म्हणजे मी तरी बघते रोज की अगदी छोट्या छोट्या कारणांवरून कुटुंब विभक्त होत आहेत. आणि थोडासा जर आपण आपला इगोच म्हणेल मी त्याला, जर इगो जर आपण साईडला ठेवला तर आपण सगळे एकत्र राहू शकतो. आज आपण इथे बघतो इतके समाज बांधव इथे जमलेले आहेत आणि इथं येण्याचा प्रत्येकाचा उद्देश काय आहे तो प्रत्येकाला माहिती. प्रत्येकाच्या मनात आहे की आपल्याला इथून म्हणजे जर मुलगा असेल तर आपल्या मुलासाठी चांगली वधू मिळायला पाहिजे, मुली असतील तर त्यांच्या पालकांना वाटतं इथून आपल्या मुलीसाठी चांगलं वर मिळायला हवा. आणि आपण बघतो यापूर्वीही मेळावे घेतले गेले आहेत, फक्त इथं त्या मेळाव्याच्या बुकमध्ये नावं दिली जातात, पण त्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोच असं नाही. आपला समाज हा खूप छान काम करतोय यावर. आणि आता मी ह्या भुसावळचं हे अध्यक्ष वगैरे जे यांचं पहिले मी अभिनंदन करू इच्छिते. यांनी सगळ्यांनी एवढं छान म्हणजे आत्ताच्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून प्रत्येकाने कुठून कसं येणार तर त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, गुगल मॅप वगैरे टाकलेले आहेत. म्हणजे एवढं त्यांचं काम कधीपासून सुरू व्हावं. आधी मी असं म्हणेन की त्या सगळ्यांसाठी या लिंगायत गोष्टी समाजसेवा मंडळासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करावं. धन्यवाद. आणि मी जास्त बोलत नाही आणि याचा वेळ पण नाही आहे आणि सगळ्यांची रजा देते. थँक्यू. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रजी पोस्टी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय मंच, मेळाव्याचे अध्यक्ष मुकेश एकनाथ कोष्टी, पदाधिकारी दीपक प्रकाश कोष्टी, राजेश रामकृष्ण कोष्टी, दीपक बंडू विनंते, विनयकुमार दगडू कोष्टी, ॲडव्होकेट सचिन रामकृष्ण कोष्टी, दीपक लक्ष्मण कोंगे, सतीश वसंत घोडके, संजय रुपचंद घोडके, रवींद्र गणपत कोष्टी, दिनकर सुरेश सरोदे या सर्व पदाधिकारी यांनी हा इथे अत्यंत उत्कृष्ट असा वधूवर मेळावा आयोजित केला आहे आणि त्यासाठी कठोर असे परिश्रम घेतले. गेल्या 1.5 ते 2 महिने मी बघतोय की त्यांनी फार कठोर परिश्रम घेतले. तर त्यांचं आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, अभिनंदन करा. इथे समोर आलेले सर्व उपस्थित सर्व जिल्ह्यातून आलेले समाज बांधव, बंधू भगिनी आणि वधूवर परिचय मिळवण्यासाठी सर्व लग्नाळू तरुण तरुणी आणि मित्रांनो,
मी पहिल्यांदा आयोगांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की यांनी हा उत्कृष्ट असा टेक्नॉलॉजीसह, म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी ते बाहेर मी बघतोय ते स्कॅनर वगैरे लावलेले नोंदणी करता, तर त्या असं आधुनिक तंत्रज्ञानाने अशा युगात त्यांनी ते मेळावा आयोजित केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे आपला इथं स्थानिक समाज हा जवळजवळ छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई, बाहेरच्या राज्यातील बऱ्हाणपूर, नेपाळनगर तिथे अक्षरशः विखुरला गेलेला आहे. अशा समाजातील मुला मुलींसाठी एकाच ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आयोजित करणे, तर त्यांना तिथे शक्य होत नाही. त्यांच्या तिथे ठिकाणी की आपण आपल्या वधूवर मुलांना कसं काय स्थळ बघावं किंवा काय करावं, त्यासाठी प्रत्येक जण इथे उपस्थित आहे, येतोय. तर दुसरं असं की हा समाज मेळावा यापूर्वी लोणारी ते अध्यक्ष होते, लोणारी भाऊ, त्यांनी कुठलेही कष्ट न, कुठलेही शुल्क न आकारता इथे त्यांच्या लोणारी सभागृहात ते हे आयोजित करायचे. या एकासाठी आपल्याला भाडे माफ झालेलं नाही, इथे आपल्याला भाडं द्यावं लागलेलं नाही का. तर हे भविष्यात असं की आपल्या स्वतःचा समाजाचा हे असावा, जागा असावी तिथे हे असावं. तर आपण स्वतः समाज मंडळ नाशिक सारख्या ठिकाणी आम्ही जवळजवळ मध्यवर्ती ठिकाणापासून स्वतःची 600 एकर 4-5 किलोमीटर 600 वारचा प्लॉट घेतलेला आहे. तर तिथे पण आम्ही भविष्यात मंगल कार्यालय वगैरे उभारू आणि ते हे करू. तरी मी सर्वांना आता शुभेच्छा देतो की यापुढे मेळावा व्यवस्थित होईल आणि सगळं वधूवर परिचय आपल्या इथं येऊन उपस्थित परिचय देतील मंडळावर, व्यासपीठावर. तर सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण जी सूचना मांडली तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या समाजाच्या जागेसाठी आमचं मंडळ प्रयत्न करीत आहे. त्यासाठी आम्ही आपल्या विभागाचे आमदार संजय भाऊ साळकारे यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. यानंतर उपस्थित सर्व समाज बांधव व मान्यवर यांना मी सांगू इच्छितो की आजच्या आपल्या मेळाव्यास आपल्या समाजातील काही बंधूंनी देणगी दिलेली आहे. त्यांची मी तुम्हाला नावं वाचून दाखवतो. दिवंगत व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेळाव्याकरता स्नेह भोजनासाठी अन्नदान करणारे जे देणगीदार आहे त्यामध्ये प्रथम आहे शिवेक्य श्रीमती कुसुमबाई मुरलीधर तिडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री सुरेश मुरलीधर तिडके अकोला यांच्याकडून 2100 रुपये. शिवेक्य श्रीमती सुमनबाई तुकाराम काटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री हेमंत तुकाराम काटे नाशिक यांच्याकडून 2000 रुपये. त्यानंतर शिवेक्य श्री जगन्नाथ केशव लिंगायत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री दुर्गादास जगन्नाथ लिंगायत नाशिक यांच्यातर्फे 2000 रुपये. त्यानंतर शिवेक्य श्री नगिनदास शोभाराम आमोदे व शिवेक्य गंभा मनकर्णिका नगिनदास आमोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री देवेन अरुण आमोदे मेलबर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातर्फे 5000 रुपये. त्यानंतर मेळावा प्रीत्यर्थ देणगीदारांची नावे श्री रवींद्र वसंत कोष्टी नाशिक यांच्याकडून 11000 रुपये. त्यानंतर राजेश रामकृष्ण कोष्टी भुसावळ यांच्याकडून 2100 रुपये. यानंतर आपण आपल्या कार्यक्रमानंतर जी परिचय पुस्तिका छापत असतो त्यासाठी त्या सोयरी पुस्तिकेत ज्यांनी जाहिराती दिलेल्या आहेत त्यामध्ये प्रथम श्री दिलीप मुरलीधर लवणे जळगाव यांनी 2500 रुपये दिलेले आहे. त्यानंतर श्री सुधीर प्रभाकर बारघरे अंबरनाथ यांनी 2500 रुपये दिलेले आहे व श्री विजय रघुनाथ विनंते सुरत यांनी 2500 रुपये दिलेले आहे. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचा शेवटचा भाग तो म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी माधव गरुडे यांना निमंत्रित करतो. नमस्कार. मी आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रमासाठी आपल्या समोर उभा आहे. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते.
चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहो ही सदिच्छा असल्याने आपले आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या समाजाचे प्रभावी व्यक्तिमत्व असलेले श्री माननीय श्री रवींद्रजी वसंत गोष्टी यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळ देऊन मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्वीकारले व अध्यक्ष मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून जगा, एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले ते माननीय युवराज लोणारी यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळ देऊन बहुमूल्य असे मार्गदर्शन केले, आपले विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आजच्या आपल्या मेळाव्याचे विशेष प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रमोदजी कानडे, माननीय श्री राजेंद्रजी लवणे, माननीय हेमंतजी गोष्टी, माननीय अजयजी अडकणे यांनी सुद्धा आपल्या व्यस्त अशा दिनचर्येतून वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व आपल्याला अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय सुषमा संतोष तपकिरे मॅडम, माननीय ॲडव्होकेट वृषाली अरुण उंबराणी पोस्टी मॅडम व माननीय मोहन सीताराम क्षीरसागर सर या कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान त्यांनी स्वीकारले व आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. म्हणून त्यांचे सुद्धा आणि आपल्याला मार्गदर्शन केले म्हणून त्यांचे सुद्धा आपण मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. तसेच या मेळाव्याला ज्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे असे उपस्थित सर्व उपवर मुलं मुलीमुळे मेळाव्याची शोभा वाढली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. समाजाचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी सुद्धा उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवली, त्यांचेही आभार मानतो. तसेच तालुका समितीचे सर्व सदस्यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सुद्धा मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे आभार आपल्याला सगळ्यांच्या मदतीने मानतो. या मेळाव्यासाठी ज्या समाज बांधवांनी देणगी दिली त्यांचे सुद्धा आभार मानतो. व तसेच गोष्टी युवा मंच सावदा यांचे सर्व पदाधिकारी यांचे नेहमीच सहकार्य लाभते, त्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुमच्या मदतीशिवाय हा मेळावा कधीच सफल होऊ शकत नसता. म्हणून मेळाव्याच्या शेतीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने या मेळाव्याचे प्रथम सत्र संपले असे जाहीर करतो. प्रथम सत्राची सांगता होते. वरती भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भोजनासाठी खास खानदेशी मेनू आहे. हॉलची भौगोलिक परिस्थिती बघून सर्व समाज बंधू भगिनींनी आम्हाला सहकार्य करावं आणि दुपारी 3 वाजता दुसऱ्या सत्रासाठी आपण ज्या कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत ते सर्व उपवर वधू स्वतः स्टेजवर आज भरपूर संख्येने येणार आहेत असा त्यांचा कल आहे. तर प्रथम सत्र सांगता करतो आणि भोजनानंतर सर्वांनी ठीक 3 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणखी एक विनंती आहे, महिला मंडळ पहिल्या पंक्तीला बसतील, कारण असं अनुभव आलाय त्यांना वेळ खूप लागतो. तर सर्वांनी आज सहकार्य करा. नवीन ठिकाण आहे, नवीन जागा आहे. आमच्या आयोजकांचं जे काही त्रास आम्हाला झाला तो तुम्हाला होऊ नये आणि जी काही तुमची गैरसोय झालेली असेल या ठिकाणी हॉलमध्ये पोहोचण्यासाठी जागेअभावी, तर मी मंडळाच्या वतीनं सचिव म्हणून मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. आणि प्रथम सत्र संपलं. दुसऱ्या सत्राला सर्व उपवर वधू यांनी आवर्जून स्टेजवर आपला परिचय देण्यासाठी
लिंगायत गोष्टी हातमाग समाजसेवा मंडळ भुसावळ यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय चौथ्या वधूवर परिचय मेळाव्याच्या प्रसंगी या द्वितीय सत्रात मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आपल्याला सुद्धा आलेला. त्यानंतर गणपती असेल, गौरी गणपती, नवरात्रोत्सव, नुकतंच आपण दसरा दिवाळी सुद्धा साजरा केलेला. दिवाळी सर्वांनी साजरी करून झालेली सर्वांची. दिवाळीचा फराळ सुद्धा करून झालेला असेल नक्की सर्वांचा. शेव करून झाले, चिवडा करून झाला, बोला ना. चकली करंजी करून झाली, त्याने पोट सुद्धा बिघडून झालं. शेवटी राहिले लाडू. कोणाकोणाला आवडतात लाडू? सर्वांनाच आवडत असते. पण मी त्या लाडूवर लक्ष न ठेवता दुसरा लाडूकडे वळतोय, शादी का लड्डू. शादी का लड्डू कोणाकोणाला खायची इच्छा आहे? बघा, मागच्यांना हा विचारत नाहीये मी, फक्त पुढच्यासाठी व्यवस्था आहे बरं का, नाहीतर वांदे होतील. पण मागच्यांना जर का करायचं असेल तर त्यांनी स्वतःच्या रिस्कने करायचं. त्याला मी किंवा मंडळ जबाबदार राहणार नाही. मुकेश भाऊ, अध्यक्ष महोदय, बरोबर आहे ना? तुमची तर इच्छा नाही ना दुसरा लाडू खायची, पुन्हा वांदे व्हायचे. ठीक आहे, हरकत नाही. अजून एक सूचना आलेली आहे की आपल्या या मंडळाच्या कार्यासाठी प्रमोद गिरधर कानडे यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये वर्गणी आलेले आहे. त्यांचे सुद्धा मंडळ खूप खूप आभारी आहे. चला तर मग आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी उपवधूवरांना बोलवण्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यातील आपल्या या मंडळाच्या जे काही विविध समित्या आहेत, तालुक्यानुसारच्या रावेर तालुका समितीचे पदाधिकारी सदस्य, तसेच यावल तालुक्याचे सुद्धा, जामनेर तालुक्याचे, जळगाव तालुका आणि कोष्टी युवा मंच सावदा यांचे सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा शेवटपर्यंत उपस्थित राहायचं आहे आणि त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे अशी सूचना आलेली होती. तर आपण या कार्यक्रमाला पहिल्यांदा सुरुवात करूया. मोहन क्षीरसागर यांनी सुद्धा समोर स्थानापन्न व्हायचंय. व्यवस्थित चालू दे. काकू की का मध्ये एवढी लोक आता काहीच त्यापैकी कोण उमेदवार जर का हजर असतील तर त्यांनी समोर यायचं. मी पुनश्च एकदा नावं घेतो त्यांची. सुदर्शन सुरेश अडके, अंगार, तालुका मोहोळ आहेत. यांची ही क्षीरसागर, आशिष बावणे, प्रतीक तिडके, राहुल दुधांडे, शुभम कानडे, अक्षय मुलाटे, मोहित घोळके, निळकंठ मेघश्याम विभूते, विवेक लक्ष्मण राऊत, स्वप्नील सुभाष कोटे, अमित सुधाकर कोष्टी, रोशन सुनील कोष्टी, रोहन सुरेश कादळकर, महेंद्र भास्कर कोष्टी, योगेश प्रवीण आमोदे, निरामय नितीन लिंगायत, विशाल विजय चौसाळकर, राहुल विष्णुदास होनाडे, केदार अनिल मंत्री, शुभम दीपक सोकाशे, मकरंद अनिल आमोदे, आदित्य सुनील अडिगणे, गिरीश प्रभाकर वांढरे, शिवप्रसाद बाबासो किणेकर आहे. त्यांच्यापैकी कोणी ऑनलाईन नोंदणी केलेली या टाळा वाजवा आणि यांचं स्वागत करूया. मधून श्रद्धा दुर्गादास लिंगायत, मेघा विजय कुरवाडे, कादंबरी छगन घोळके, पूजा रमेश मोळके, सायली किशोर कोरपडे, रश्मी मोहन दिग्रसे, सुनिता शैलेश कोष्टी, दीपाली दिलीप जमदाडे, आम्रपाली दिलीप जमदाडे, अनुष्का अनिल म्हस्कर, प्रगती विजय कोष्टी, सोनिया नारायण संगटी, एकता भास्कर कोष्टी, आकांक्षा अरुण उमराणे, श्वेता सुभाष कोष्टी, योगिता रामचंद्र भागवत, दीपाली आनंदराव आमले. यांच्यापैकी आहे कोणी ऑनलाईन नोंदणी केलेल्या मधून? मी
ही ऑफलाईनची यादी वाचतोय आता, त्यासारखं असतील तर त्यांनी सुद्धा यावं. प्रज्ञा सुरेश कानडे, वैष्णवी गणेश तरसोदे, पूजा रमेश मोळके, वृषाली दीपकराव लवंगडे, प्राजक्ता मुकुंद मस्कर, श्रेया राजेंद्र कोष्टी, देवश्री राजेंद्र खोडके, ज्योती दीपक चिलवंत, प्रीती लीलाधर कानडे, प्रियंका विजय लिंगायत, सायली अविनाश केवळे, एवढे मी नावं वाचली पण यातून एक सुद्धा आलेले नाहीये. एवढी नावं वाचली मी पण यातून एक सुद्धा आलेलं नाहीये का? ज्यांनी असते कृपया त्यांनी प्लीज समोर यावं. ज्यांची नावे घेतलेली त्यांनी कृपया समोर यावं. एकही येत नाहीये, कोणीच नाहीये. मेळावा कसा जाणार पुढे? आहेत का? त्यांच्यावर चालू द्यायचं. 33% आरक्षण मिळालेलं आहे महिलांना. सुरू करायचं का मग? इकडे पाहिजे ना कोणीतरी. चला असतील प्लीज या, कृपया या. आलेले आहेत, समोर या. बघा, आज आपला भारताचा संविधान दिन सुद्धा साजरा करतोय आपण, 26 नोव्हेंबर. ज्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिला, बरोबर ना? तुम्हाला सुद्धा अभिव्यक्त होण्याची आज संधी आहे. चला कृपया प्लीज महिला वर्ग, मीन्स के उपवधू ज्या असतील त्यांनी समोर यावं. लाजू नका, सर्व आपलीच मंडळी आहे. आपल्याला प्रेझेंट करण्याचा हा चांगला चान्स आहे. नाहीतर मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी हात धरून प्रत्येकाला समोर आणावं. ते माझ्या शेजारी असं ते दाखवा मला. श्री राजेंद्र मुरलीधर लवणे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाणी, यांच्याकडून सुद्धा 5,555 रुपये मंडळाला प्राप्त झालेले आहेत. त्यांचे सुद्धा मंडळ खूप खूप आभारी आहे. सर्वात आधी सर्वांना नमस्कार. माझं नाव महेंद्र भास्कर कोष्टी आहे. मी राहणारा डहाणू पालघर इथला आहे आणि माझं वय वर्ष आहे 24, आत्ताच कंप्लीट झालं आहे. आणि मी जॉब करतो आहे आता सध्या 1 ते 1.5 वर्ष झालेत मला जॉब करून. IT इंजिनियर आहे मी. RKC इन्फ्रावेट प्रायव्हेट लिमिटेड करून कंपनी आहे, तिथे जॉब करतो मी. आणि बस तेवढंच. थँक्यू. डहाणू. हो. आपलं शिक्षण काय सांगितलं तुम्ही? माझं शिक्षण झालं कम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आपल्या शिक्षणाबद्दल कुठे काय झालं ते सांगू शकाल तुम्ही? हां, माझं शिक्षण तिकडेच झालंय. बोर्डी करून एक गाव आहे, गोखले एज्युकेशन सोसायटी. अच्छा. तिथे कटकरा पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट करून कॉलेज आहे, त्याच्यात झालंय माझं. आणि आपला जॉब? मी जॉब करतो डहाणूलाच. गुजरातची कंपनी आहे. अच्छा. ती डहाणूला त्यांचा एक प्लांट आलाय, तिथेच मला जॉब भेटलाय. आपण वधूवर परिचय मिळवण्यासाठी आलेला आहात. आपल्या वधूबद्दलच्या काही अपेक्षा असतील त्या सुद्धा समोरच्यांना आपण ऐकू शकतात, सांगा ना. आता अपेक्षा वगैरे तर फक्त पोरगी भेटली पाहिजे बस. तुम्हाला आता ज्यांनी नावं दिली ते पण इथे उपस्थित नाहीयेत, मग आता अपेक्षा काय ठेवणार असेल? शोधूया, काळजी करू नका, शोधूयात आपण, नक्की शोधूया. पण तरी आपली अपेक्षा काय असेल? पोरगी आपल्याला नक्की भेटेल. पोरगी भेटली तर तिचं शिक्षण झालेलं पाहिजे, निदान ग्रॅज्युएट झाली पाहिजे. ग्रॅज्युएट पाहिजे. हो. अच्छा. हां. अजून काही विशेष? चांगली दिसायला पाहिजे. आता आपण असे आहे, पण पोरगी तरी चांगली दिसायला पाहिजे. आपण सुद्धा चांगलेच आहोत. थँक्यू. चांगलेच आहात, त्याबद्दल वाद नाही. ठीक आहे, नक्की आपल्याला पोरगी लवकरच मिळेल. आपल्याला तुम्हाला शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव अक्षय श्रीकांत मुलाटे. मी मूळचा बीडचा आहे आणि माझं शिक्षण MA इंग्लिश पॉंडिचेरी युनिव्हर्सिटी येथे झालेलं आहे. मी नेट आणि JRF
एक्झाम्स क्वालिफाईड आहे. सध्या मी देवगिरी कॉलेज औरंगाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ही नेमकी युनिव्हर्सिटी कुठे आहे? पांडिचेरीलाच आहे. शिक्षणासाठी तुम्ही तिकडेच गेला होता? हो. आपल्या महाराष्ट्राचं शिक्षण नाही आवडत? नाही, असा भाग नाही लागू नका बरं का, एक नाही. विचारतोय. हो, चालेल. काय म्हणजे विशेष काय जाणवलं तिकडे? ती सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. अच्छा. तर त्यामुळे मी तिकडे गेलो होतो, एंट्रन्स वगैरे क्लिअर करू. एक्सेप्ट झालेलं आहे? हो. आणि जॉब? देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर. जॉब हा पूर्ण म्हणजे प्रोफेसर आहात? हो. बरं. आपली काय अपेक्षा मुलीबद्दलची? अनुरूप. अनुरूप म्हणजे प्रोफेसरच पाहिजे, नाही. शिक्षित पाहिजे, काय पाहिजे? शिक्षित, उच्च शिक्षित असेल तर चांगलंच आहे, परंतु अशी कुठली खास अशी अपेक्षा नाही आहे. अपेक्षा नाही. बघा, आजकालची ही तरुण पिढी खूप करिअर ओरिएंटेड आहे. यांनी सांगितलं आपल्या अपेक्षेमध्ये की मला सुशिक्षित असली तरी चालेल, शिक्षित असली तरी चालेल, मी नोकरी असली तरी चालेल. बरोबर ना? हो. अनुरूप. बऱ्याचदा वधूवर परिचय मेळाव्यामध्ये कोणाला विचारलं की मुलगी कशी आहे, मुलगा कसा हवा, पहिला शब्द असतो अनुरूप. मग एखादा जर का मुलगा असेल तो खूप भांडकुदळ असेल, त्याने तशी अपेक्षा ठेवायची की मला सुद्धा भांडकुदळ बायको मिळायला पाहिजे. चालेल का? नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. रोशन कोष्टी. रोशन. ओके. सबको मेरा नमस्कार. मेरा नाम रोशन कोष्टी है. मेरे पिता का नाम मिस्टर सुनील कोष्टी है. मैं इंदौर से बिलोंग करता हूँ. मैंने ग्रेजुएशन में बीटेक किया है मैकेनिकल से और पोस्ट ग्रेजुएशन में एमबीए किया है. और आपकी जॉब के बारे में कुछ पता है? जॉब? मैं रॉकमैन इंडस्ट्री लिमिटेड में जॉब करता हूँ इंदौर में. इंदौर में है? हाँ, इंदौर. अच्छा. तो आपको कैसे चाहिए आपकी अर्धांगिनी? एजुकेटेड और अनुरूप. अनुरूप. वही आता है, अनुरूप. आपकी एजुकेशन कहाँ पे हुआ है? आपने कहाँ पे पूरे के आपके? इंदौर में किया है. मैंने बीटेक चमेली देवी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी से किया है इंदौर. और बीटेक कौन से फैकल्टीज में आप? मैकेनिकल से. मैकेनिकल में बताया. और आपके जॉब के बारे में कुछ यानी क्राइटेरिया कुछ कैसा है आपका जॉब? मैं असिस्टेंट मैनेजर हूँ रॉकमैन इंडस्ट्री लिमिटेड में. ऑटोमोबाइल कंपनी है. अच्छा. तो आप एमपी में हो, एमपी से बिलोंग करते हो. हाँ. अगर आपको यानी जो वधू है आप महाराष्ट्र में अगर आपके हो सकते हैं तो आपको चलेगा? हाँ, चलेगा. आप इधर आओगे या उसे उधर ले जाओगे? इधर ले जाऊँगा, एमपी ले जाऊँगा महाराष्ट्र. लेकिन वो अगर इधर जॉब कर रही होगी तो स्विच करवा लूँगा. इंदौर में भी आईटी कंपनी बहुत है. इनफैक्ट इन केस अगर नहीं स्विफ्ट हुआ तो जब जो मैनेज करेंगे. हाँ? ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी उपवधूंना समोर आणावं. या छायाताई बघा. थोड्या वेळापूर्वी अभ्यास केला. मला वाटतं आमच्या मागच्या तिसरी किंवा चौथ्या पिढीच्या आजी दिसल्या मला यामध्ये. बरोबर आहे का? आजी आहे. आणि आत्ताचे जे नववधू आहे हे फक्त स्टेजवर येण्यासाठी आवडतात. आपण आपला परिचय द्यायचा आहे. मी नवीन पिढीला टाळ्या वाजवून उपवधूंचं स्वागत करायचं. थोडं आपण कार्यक्रमाचं नियोजन आयोजन करतो. कोणासाठी करतोय? तुमच्यासाठी. आमची पिढी गेली हो या पोरीशी तुला लग्न करायचं आहे. हो बाबा, तुम्ही राहू म्हटलं का? आहो. आता परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. मुलं एज्युकेटेड झालेली आहे, वेल क्वालिफाईड आहे आणि तुम्हाला चॉईस करण्याची संधी या ठिकाणी भेटते. आजी दिसते, आजींच्या काळात त्यांना विचार तुमचे लग्न कसे सोडायचे. नवीन पिढीसाठी सांगतो, लाजू नका. त्या लहान बालकांनी तुम्ही कसं गाणं स्टेजवर येऊन म्हटलं, त्यांनी डेलिंग दाखवली, तसं तुम्ही या आपला परिचय करा. ही नम्र विनंती आहे. उपवधू स्टेजवर आहे. अजून तिच्या सोबतीला जा 2-3 जणी असतील. रोड अजय विलास कोष्टी, तुषार हरिदास दळवे, स्वप्नील सुभाष कोटे, निखिल नरेंद्र कोष्टी, विठ्ठल देवीदास गाडेकर, ललित सुनील कोष्टी, मयूर वसंतराव बल्ले,
टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत राहा. दिनेश गजानन राऊत, रोहित सुनील तळेकर, जितेंद्र दिनकर तळेकर, आशिष दीपक गाडगिने, हर्षद सुभाष कोष्टी, मोहित मोहन येनुगवार, विनोद अशोक घोडके, भूषण सुनील राऊत, आकाश प्रभाकर खिस्ते, पंकज अरविंद लवणे, अंकित रवींद्र पवार, विनय प्रकाश कस्तुरे, गौरव दिलीप उमराणे, मनेश अशोक खिस्ते. चला टाळ्या वाजवून स्वागत करूया. मेळावा हा आपण मुला मुलींसाठी आयोजित करत असतो. या व्यासपीठावर या 3 भगिनी किंवा आपल्या उपवर वधू त्या उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना प्रत्येकी आमच्या कार्यकारिणीचे सदस्य संजय गोळके, रेल्वे ड्रायव्हर भुसावळ यांनी प्रत्येकी 500 रुपये त्यांना बक्षीस म्हणून दिले. आता बसलेल्यापैकी कोणाला 500 रुपये पाहिजे आमची? नाही, इकडे जाहीर करा, त्यांच्यासाठी जाहीर करा, रांग लागेल. चला ठीक आहे, आपण यांचा परिचय घेऊ. माझं नाव प्रीती लीलाधर कानडे आहे. मी सुरतकडून आहे आणि माझं BCA झालं आहे. आता सध्या IT कंपनीमध्ये ॲज अ डिझायनर वर्क करते. थिंकिंग. तुझी अपेक्षा काय मुलाबद्दलची अपेक्षा? अनुरूप काय? अनुरूप म्हणजे नक्की अनुरूपची व्याख्या काय तुझ्या मते? काही ग्रॅज्युएट पाहिजे भेटले. ग्रॅज्युएट पाहिजे. जॉब 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 चालेल. घरची परिस्थिती किंवा घरचे वातावरण काय नाही. पण सिंपल आहे समोरचे. फॅमिली, एकत्र फॅमिली तसं पण काय नाही. तसं पण काही नाही, चालेल एकत्र फॅमिली चालेल. चालेल, काय हरकत नाही, ठीक आहे. मी त्यांची मुलाखत घेतो. आपका शुभ नाम? सुनिधी कोष्टी. एजुकेशन क्या हुआ है? ग्रेजुएशन किस फैकल्टी में किया आपने? कॉमर्स में. बीकॉम करते कि MBA फाइनेंस करते हैं? आपका गांव कौन सा? सूरत. सूरत में रहते. नाम? सूरत में रहती नहीं, नाम क्या? सुनिधी कोष्टी. ठीक है, आपकी एक्सपेक्टेशन क्या है? वर्क कैसा चाहिए? देखो भाई, आप जो न्यू जनरेशन है वो बहुत काफ़ी भाग्यवान मानता हूँ, क्योंकि हमें ऐसा मौका कभी नहीं मिला. तुला काय अपेक्षा आहे? एज्युकेशन कॉमर्समध्ये चालेल का BE IT MBA पाहिजे? काय कोणता पण चालेल. आहे का? आहे कोणी? हे बघा, ही आली आणि डेअरी केलेलं आहे. मी संजय गोळके यांनी त्यांना प्रत्येकी 500 रुपये दिलेले आहेत. मी तिला त्यांच्याकडनं प्रोत्साहनपर 500 रुपये दिले. कोटक महिंद्रा बँक ॲज अन असिस्टंट मॅनेजर. कोटक फायनान्स बँकमध्ये ती कोटक महिंद्रा फायनान्समध्ये ती सध्या कार्यरत आहे. थँक्यू. किती कारणाला मी विनंती करतो की तिने कृपया इकडे यावं. 500 रुपये तिने आपलं बक्षीस स्वीकारावं आहे. बघा तुमची डेअरिंग. कमॉन कमॉन कमॉन. संजय खोडके सर, रेल्वे चालक भुसावळ यांच्याकडनं प्रीतीला सप्रेम भेट. आणि मी पुढच्या इथे उपस्थित सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव देवश्री राजेंद्र घोडके. मी राहणार रामपूरची आहे. मी MSc ॲग्रिकल्चर जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय मी कंप्लीट केलं आहे आणि सध्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्केल 1 ऑफिसर म्हणून मी जॉब करते. सपोर्टिंग पार्टनर हवा आहे. सपोर्टिंग पार्टनर हा एक खूप महत्त्वाचं वाक्य आहे जे सांगितलेलं आहे. टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. सपोर्टिंग पार्टनर, आपला जोडीदार हा सपोर्ट करणारा असावा. आजच्या धकाधकीच्या जीवनात
जिथं दोघं जण नोकरी करतात अशा प्रसंगी, अशा ठिकाणी, अशा वेळी जोडीदाराने सपोर्ट करणं हे खूप खूप चांगलं वाक्य तिने सांगितलेलं आहे. थँक्यू. एक मिनिट, तिला सुद्धा संजयजी खोडके यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येत आहे. नमस्कार सगळ्यांना आणि धन्यवाद कार्यकर्त्यांना असं कार्यक्रम आयोजन करण्यासाठी. बेस्ट. माझं नाव विनय प्रकाश कष्टे, वडिलांचे नाव प्रकाश जगन्नाथ कष्टे, मामांचे नाव मधुकर गोपाळ गारकर. मी पुन्हा सुरत इथे राहतो. मी IT कंपनीमध्ये जॉब करतो, HCL टेक्नॉलॉजीज ॲज अ सिनियर एनालिस्ट. माझे जॉब लोकेशन आहे सेक्टर 126 नोएडा उत्तर प्रदेश आणि माझे वर्क लोकेशन आहे नेस्ले इंडिया लिमिटेड साणंद अहमदाबाद. साणंद अहमदाबाद. आणि नोएडाला काय सांगितलं? माझी पॅरेंट कंपनी HCL टेक्नॉलॉजीज. अच्छा, कधीपासून तुम्ही जॉब लागतो? मी जानेवारीमध्ये या वर्षी. अच्छा, आपल्याला कशी जोडीदार हवी आपल्यासाठी? जोडीदार सिमिलर 12th अथवा ग्रॅज्युएट असावी. उंचीबद्दल काही अपेक्षा आपली? उंची जशी माझी आहे 5.3 समथिंग सिमिलर टू अर्बन हाईट या लेवल. अमिताभ बच्चन आणि जय माधुरी सिमिलर इथपर्यंत तरी यावं लागेल, याच्यापेक्षा खालती म्हणजे. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव अजय विलास कोष्टी, मुक्काम पोस्ट इंगोणे सीम, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. माझं क्वालिफिकेशन TYBA ग्रॅज्युएशन कंप्लीट. आणि जॉब? जॉब रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँक अमरावती शाखा येथे कार्यरत, क्लर्क कार्यरत आहे. आपली काही अपेक्षा? सर्वसाधारण मुलगी हवी. सर्वसाधारण मुलगी. थँक्यू. थँक्यू सर. सबको मेरा नमस्कार. मेरा नाम मयूर बल्ले है. मेरे पिताजी का नाम बसंतराव बल्ले, इंदौर से बिलोंग करते हैं हम. मैं इंदौर देवी अहिल्याबाई एयरपोर्ट में एज अ टैक्सी ड्राइवर ऑपरेट करता हूँ. और आपको कैसे चाहिए? अपनी जोड़ीदार बस घर वालों को ख्याल रखें और उनके घर वालों को. आपके घर में कौन कौन बिलोंग करते हैं? पापा, 2 भाभी और 2 भाई. अच्छा, आप बड़े हुए? मैं सबसे छोटा. छोटे हो. इंदौर में आप जॉब करते हो? हाँ, दिल्ली अहिल्याबाई एयरपोर्ट में. इंदौर एयरपोर्ट में? हाँ. अच्छा, तो आपको एजुकेशन के बारे में, अगर लड़की इधर से होती तो एजुकेशन के बारे में कुछ प्रॉब्लम? कोई दिक्कत नहीं है सर, मैं भी कम एजुकेटेड. ओके, थैंक यू सर. मेरा नाम रोहित स्वर्गीय श्री सुनील ताड़ेकर. मेरी उम्र 28 साल है. मैंने BCA एक्रोपोलिस इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड रिसर्च मैनेजमेंट इंदौर से किया है. वर्तमान में मैं कैस्ट्रॉल इंडिया लिमिटेड में एज अ सेल्स एग्जीक्यूटिव वर्क कर रहा हूँ. कैस्ट्रॉल इंडिया वहीं पे इंदौर में? इंदौर में. और आपके क्या एक्सपेक्टेशंस है? वही अनुरूप. ठीक है, थैंक यू. नमस्कार. मी महेश अशोक कुष्टी, पारधी. माझा व्यापार आठवडे बाजार भाजीपाला विक्री. पारधी. पारधीला? हो. बरं, तिथं जायला लागतं आपण? हो. ठीक आहे, थँक्यू. परिचय करून दिलेला आहे. त्यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण शब्द स्थानबद्ध व्हावं. आणि पुढच्यांना मी आमंत्रित करतो आनंद दिलीप अडवाणे, राजेंद्र खोडके, चेतन गोरे, रुपेश वसंत सोनवणे, पंकज गोरे, दिनेश भास्कर कोष्टी. ठीक आहे, वधूंचे पुन्हा नाव वाचूया. प्राजक्ता सुनील शिखरे, प्रज्ञा कारडे, वैष्णवी तरसोदे, पूजा मोळके, ऋषाली लवंगडे, प्राजक्ता मस्कर, श्रेया कोष्टी, देवश्री खोडके, ज्योती चिलवंत, प्रीती कानडे, प्रियंका लिंगायत, सायली केवडे, एवढीच नाव आहे. ऑनलाईन नोंदणी केलेल्यामध्ये श्रद्धा लिंगायत, मेघा कुरवाडे, कादंबरी घोडके, पूजा मोडके, सायली कोरपडे, रश्मी दिगरसे, सुनिधा कोष्टी, दीपाली जमदाडे, आम्रपाली जमदाडे, अनुष्का मस्कर, प्रगती कोष्टी,
सोनिया संगटी, एकता कोष्टी, आकांक्षा उमराणे, श्वेता कोष्टी, योगिता भागवत, दीपाली आमले आहेत. मेळाव्यात उपस्थित राहणारे सगळे आपले आदरणीय प्रमुख पाहुणे यांना माझा खूप खूप नमस्कार. आणि सुरुवात करतो मी या शब्दापासून, श्री शिवाय नमस्तुभ्यम. बोला सगळ्यांनी, श्री शिवाय नमस्तुभ्यम. माझे नाव आहे सुयोग नंदकिशोर घोडके. मी राहणारा आहे सुरतमध्ये, गुजरात येथे. माझं एज्युकेशन झालेलं आहे B.Com इंग्लिश मीडियम आणि मी सध्याच्या पोस्टवर आहे अकाउंटंट. बाय द वे अकाउंटंट तर मी शेवटच्या 4 वर्षापासून आहेतच, पण अगोदर ज्युनियर अकाउंटंट होतो, आता सिनियर अकाउंट झालेलो आहे. आणि एवढंच नाही, मी ज्या शॉपमध्ये, ज्या फील्डमध्ये, ज्या बिझनेसमध्ये आहे, आलिशान टाईल्स, सेरामिक टाईल्स इंडस्ट्री, त्या इंडस्ट्रीजमध्ये मी शेवटच्या 7 वर्षापासून कार्यरत आहे म्हणजे. आणि अकाउंटंट आहे म्हणजे साईड फील्ड आहे. बाय द वे माझा मेन प्रॉपर बिझनेस आहे व्यापार, छोटा मोठा व्यापार असं. अकाउंटंटचा चांगला व्यवसाय आपल्याला अनुभव असेल. घराचे अकाउंटंट सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकाल. बिलकुल प्रश्नच नाही. थँक्यू. माझं नाव रुपेश वसंत सोनवणे आहे, राहणार जळगाव. मी आता डिप्लोमा इंजिनियर कम्प्लीट आहे माझा. जॉब सुरतला करत आहे गॅलेक्सी प्लॅनिंगमध्ये. बरं. आपली मुलीबद्दल अपेक्षा नॉर्मल. शिक्षण वगैरे चालेल. नोकरी, तिने नोकरी केली तर घरी स्वयंपाक कराल नाही करत? वेगळा एका मुलीने सांगितलं किंवा तिने सांगितलं ना बोलताना किंवा समजून घेणारा पाहिजे, बरोबर? दोघं जण जर का जॉब करत असतील तर दोघांना घरी कामं करावी. स्वयंपाक करायला म्हणजे मी म्हणत नाही की बरोबर स्वयंपाकच करा, तुम्ही मदत कराल की नाही? मला मदत करायला बरोबर ना? तेच पाहिजे ना. नाव आनंद दिलीप अडवाणे. माझ्या पप्पांचं नाव दिलीप सुखलाल अडवाणे आहे. मी राहणार सुरत आहे. माझं शिक्षण इथे भुसावळ जळगावमध्ये झालेलं आहे, बहिणाबाई प्राथमिक विद्यालयामध्ये. मी 10वी शिकलेला आहे. मी सुरतमध्ये जॉब करतो, डायमंड जॉबमध्ये, पॉलिश एरियामध्ये. माझी सॅलरी आहे 25,000 रुपये मंथली. डायमंड फॅक्टरीमध्ये आपण कामाला आहात? पॉलिशमध्ये. अरे वा. 4 वर्ष झाले डायमंड ऑफिसमध्ये आहे. 4 वर्षाचा अनुभव आहे. अच्छा अच्छा. तुमची काही अपेक्षा? माझी अपेक्षा आहे साधी सिंपल मुलगी हवी आणि खमेस खरंच समय आला तर साथ द्यावा मुलगीने. खरंच समय आला तर साथ द्यावा अशी यांची अपेक्षा आहे मुलीने. बरोबर. चालेल, थँक्यू. शरणा. माझं नाव पंकज संजय अप्पा गोरे. मी राहणार अकोटचा आहे आणि माझं एज्युकेशन MBA झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि माझा बिझनेस आहे इव्हेंट मॅनेजमेंट, तसाच साऊंड सिस्टमचा. आणि ॲज वेल ॲज माझा बिझनेस आहे एक आणखी फटाका शॉप आहे, होलसेल फटाका शॉप. जॉबला कुठे म्हटलं तुम्ही? जॉब नाही, माझा बिझनेस आहे. कसला बिझनेस? साऊंड सिस्टम आणि इव्हेंट मॅनेजमेंट. अकोटला. बरं. आपली काही अपेक्षा? तेच घर सांभाळणारी असते पाहिजे म्हणजे झालं. आजकाल तर तेच महत्त्वाचं आहे. मुली तर शिक्षित आहेतच. आपल्या भारतीय विवाह संस्थेबद्दल काय वाटतं तुम्हाला? काही अति उत्तम आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे सगळं जे काय आहे. व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालू आहे. कांदा पोहे एक नंबर. अनुभव घेतलाय का कधी कांदा पोह्यांचा? हो हो, आमच्याकडे स्पेशल तेच जास्त चालतंय. या नक्की अकोटला, तुम्ही तुम्हाला पण खाऊ घालू आम्ही. या आतापर्यंत आपला कॉन्टॅक्ट नव्हता ना. कांदा पोह्यापासून विदाईपर्यंतचा आपला हा विवाह सोहळा म्हणा किंवा विवाह संस्काराच्या म्हणजे आपण साजरे करतो. बरोबर. आताची पिढी, मगाशी सरांनी सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला जे करावं लागायचं किंवा आईने सांगितलं हीच मुलगी तुला करावीच लागेल. आता मात्र तसं राहिलेलं नाही. मी आधीच बोललो, मुलं सुद्धा करिअर ओरिएंटेड झालेले, त्यांना सुद्धा त्यांच्या खूप विचार करण्याची क्षमता आहे, ते सुद्धा त्यांच्या पद्धतीने विचार करतात. तर याच्याबद्दल तुम्हाला काय सांगा? आजची अशी कंडिशन आहे की मुलांच्या अपेक्षा खूप कमी असतात. बस मुलांचं एक असलं म्हणजे मुलगी भेटलं म्हणजे झालं. कारण की म्हणजे मुलांचं ॲबल आहे मुलं सांभाळून घ्यायसाठी.
मुलींचं तसं नाहीये. मुलींचं म्हणणं आम्हाला जॉबच पाहिजे आणि पैसे कमवायला भरपूर असला पाहिजे. असं कशासाठी तुम्ही नाही कमवू शकत का? याबद्दल कोणाला सांगा असं वाटतं उपमत तर आपलं मत मांडू शकता आपण. त्यांनी कणखरपणे आपलं मत मांडलेलं आहे. बरं, माझा तसं म्हणणं नाही, मी एबल आहे पण कमवायसाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू सर, थँक्यू. माझं नाव चेतन राजू गोरे आहे. माझं शिक्षण झालं आहे सेकंड इयर आणि माझं शॉप टॅटू शॉप आणि मोबाईल शॉप आहे अकोटला. अकोटला विदर्भाशी नाळ जोडलेली आहे तुमची आणि तुम्ही इकडे खानदेशमध्ये आलेला आहात. काय फरक जाणवतो तुम्हाला खानदेश आणि विदर्भ याच्यामध्ये? काय नाही, ठीक आहे, थँक्यू. विजय लीलाधर कानडे, अमोल अनिल दारके, योगेश प्रकाश अप्पा तेल्हारकर, अक्षय श्रीकांत मुलाटे, झालं वाटतं, पुष्कराज उमेश नावकर, प्रशांत रामचंद्र घोडके, भूषण प्रमोद कोंगे, पवन गणेश कोष्टी, शुभम पांडुरंग लवंगडे, अतुल सुरेश दांडगे, विनोद अर्जुन भंडारे, पवन विलास सोळंके, अक्षय जगन्नाथ गायकवाड, सुहास गजानन कोष्टी. एवढी नावं आहेत, त्यांच्यातून जे असेल त्यांनी यावं. नमस्कार, माझं नाव विजय लीलाधर कानडे, पप्पाचं नाव लीलाधर शंकर कानडे. माझं शिक्षण BE मेकॅनिकल. मी राहणार नशिराबाद, हल्ली मुक्काम सुरत आणि सुरतला GIDCमध्ये रॅम इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ मेकॅनिकल CAD इंजिनियरकडे जॉब करतो. आपली काही अपेक्षा सांगा. ग्रॅज्युएट आणि सपोर्टिंग पाहिजे. जॉब असेल चालेल? चालेल, खूपच चांगलं. माझं नाव शुभम पांडुरंग लवंगडे आहे आणि माझं शिक्षण BE इलेक्ट्रिकल झालेलं आहे आणि सध्या मी मेंटेनन्स इंजिनियर आहे गोल्डी सोलार कंपनीमध्ये. ते सोलार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे सुरतला. मी सुरतला जातो. अच्छा. जॉब टायमिंग वगैरे आपलं कसं काय? जनरल शिफ्ट. आपली काही अपेक्षा? घर सांभाळणारे. नमस्कार, माझे नाव पवन विलास सोळंके आहे. माझं शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट्स विथ NCC. माझे नाव पवन विलास सोळंके आहे. माझं शिक्षण बॅचलर ऑफ आर्ट्स विथ NCC. राहायला सुरत. आपली अपेक्षा? अनुरूप शिक्षण चालेल 12वी पासून. कार्यक्रम आहे तो संपवणार आपण. थोडं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी मदत केलेली, ज्यांनी सहकार्य केलेले असे काही समितीचे आपले पदाधिकारी आहेत, त्यांचा सत्कार आपल्या मंडळ करू इच्छित आहे. पहिल्यांदा रावेर तालुका समितीचे श्री संतोष विनंते पदाधिकारी जे आहेत, रावेर तालुक्याचे अध्यक्ष जे आहेत संतोष विनंते यांनी करावा अशी विनंती करतो. रावेरचे पदाधिकारी, रावेर तालुका समितीचे पदाधिकारी यांचा सत्कार यावत तालुका समिती, यावतचे जे आपले गोष्टी बांधव आहेत त्यांनी कृपया स्वीकार द्यावं. त्याचा सत्कार संतोष भाऊ विनंती करा. यावतचे पदाधिकारी मुकेश भाऊ कस्तुरे, सुरुवातीला रावेर समिती पदाधिकारी व सदस्य सत्कार करीत आहे संतोष भाऊ विनंती.
आपले प्रमोद कानडे सर. आपल्या भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल